3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. आरोपीच्या खात्यामध्ये गेल्या 2 वर्षात 21 कोटींहून अधिकचे व्यवहार. शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदीपूर्वी खात्यामध्ये 3 कोटींची उलाढाल झाल्याचं उघड. भारताचा माजी स्टार फलंदाज विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका. सचिन तेंडुलकरसह अनेक मित्र धावले मदतीला. मदतीसाठी मित्रांनी बनवला व्हॉट्सअॅप ग्रुप. अमरावती परतवाडा या प्रकरणात कठोर नाका या इथल्या फ्लॅटवर आरोपींकडून मुलींवर अत्याचार. फ्लॅटवर अनेक मुली येत असल्याचा रहिवाशांचा आरोप. पोलिसांकडून चौकशी सुरू. 1 जण अटकेत. शेताला पाणी नाही पण खरातला पाणी. खरात प्रकरण पहिल्यांदाच राज ठाकरे यांचं भाष्य. खरात प्रकरणासंदर्भात राजकारणाच्या सोयीप्रमाणे बाहेर येत असल्याचंही राज ठाकरेंचं विधान. चाकणकर खराच्या प्रॉपर्टीवरही बुलडोझर फिरवा. शिवसेना युपीटीच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. प्रतिभा चाकणकरला बळीचा बकरा बनवलं जातंय का, अंधारेंचा सवाल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप. चाकणकरांची अजून चौकशी का नाही, भोंदू अशोक खराच्या कॉलवरून गंभीर सवाल. राष्ट्रवादी काँग्रेसचा नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मोदींना पत्र. सुनेत्रा पवार यांनी पत्र लिहून विधेयकाचं कौतुक केलंय. नाशिक आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरणात एटीएसची एंट्री. एटीएसच्या पथकाकडून तपास सुरू. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरण. बहुराष्ट्रीय कंपनीमधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश. कंपनीमधील 160 कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. चौकशी होईपर्यंत कार्यालयात न येण्याचे आदेश. नारी शक्ती विधेयकासाठी संसदेमध्ये जय्यत तयारी. प्रेक्षक गॅलरीमधून महिलांना चर्चा ऐकण्याची संधी मिळणार. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील विविध स्तरातील महिलांना निमंत्रण. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक. पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार. संख्याबळानुसार महायुती 8 आणि महाविकास आघाडीला 1 जागा.